मध्ये MS-CIT इरा सेशन 11वे बघणार आहोत. तर सुरू करूया. टायपिंग प्रॅक्टिस टेस्ट तुम्ही या ठिकाणी पूर्ण करून घ्या. रोज ज्याप्रमाणे तुम्ही टायपिंग करता त्याच पद्धतीने इथे टायपिंग करून घ्या आणि टायपिंग झाल्यानंतर सेव्ह करूया. ओके करा. एंड एक्झाम. तर अशा प्रकारे आपलं इथे टायपिंग पूर्ण झालं. आता आपल्याला बघायचं आहे या ठिकाणी सेल पाथ लर्निंग. तर एकूण 5 स्टेप दिले आहे. बघूया. प्रोसीड. नेक्स्ट स्टार्ट करूया. यामध्ये पहिला प्रश्न आहे बघा, वेअर यू विल फाइंड द रेडी टेम्पलेट टू क्रिएट द बिझनेस कार्ड. तर तुम्ही रेडी टेम्पलेट तुम्ही कुठे फाइंड करू शकता, तर आपण हे फाईल टॅबमध्ये फाइंड करू शकतो. फर्स्ट आन्सर याचं करेक्ट आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे, फाइंड द करेक्ट टॅब टू सेव्ह अ ड्राफ्ट ऑफ युअर बिझनेस कार्ड. तर याचा आन्सर आहे थर्ड, फाईलमध्येच आपण ड्राफ्टला सेव्ह करू शकतो. त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे, सिलेक्ट द करेक्ट टॅब टू एक्सपोर्ट द फाईल इन PDF फॉर्म. तर PDF फाईल एक्सपोर्ट करण्यासाठी कुठे जाणार, तर आपण फाईल टॅबमध्ये जाणार. थर्ड आन्सर करेक्ट. त्यानंतर चौथा प्रश्न आहे बघा, वेअर कॅन यू फाइंड द रेडी टेम्पलेट ऑफ लेटर हेड. तर रेडी टेम्पलेट आपल्याला कुठे मिळतं, तर फाईल टॅबमध्ये बघायला मिळतं. तर फोर्थ आन्सर याचं करेक्ट आहे. आणि लास्ट क्वेश्चन आहे बघा, सिलेक्ट द करेक्ट टॅब फ्रॉम द गिवन इमेज टू एक्सपोर्ट द डॉक्युमेंट. तर या इमेजमध्ये कोणता ऑप्शन आहे की ज्याच्यामध्ये जाऊन आपण डॉक्युमेंटला एक्सपोर्ट करू शकतो, तर डी ऑप्शन याचं करेक्ट आहे. तर ऑप्शन डी. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे आपलं हे सेल पाथ लर्निंग पूर्ण झालं आहे. गो टू होम करा. त्यानंतर नॉलेज चेकला क्लिक करा. प्रॅक्टिकल प्रश्न आपण यामध्ये बघूया. नॉलेज चेक ऑब्जेक्टिव्स आहे यामध्ये, पण प्रॅक्टिकलचे प्रश्न पुढे आहे. फर्स्ट क्वेश्चन आहे, यू कॅन टॅप ऑन विच ऑफ द फॉलोइंग ओपन गुगल असिस्टंट. तर गुगल असिस्टंट ओपन करण्यासाठी कुठे टॅप केलं पाहिजे, तर याचा आन्सर आहे सी. या ठिकाणी जर क्लिक केलं तर गुगल असिस्टंट ओपन होतं. आन्सर इज सी. त्यानंतर सेकंड क्वेश्चन, व्हॉट इज द कमांड टू ॲक्टिव्ह गुगल असिस्टंट. तर ओके गुगल याचा आन्सर आहे फोर्थ आन्सर. त्यानंतर थर्ड क्वेश्चन, गुगल असिस्टंट वर्क ऑन विच ऑफ द फॉलोइंग. तर याचा आन्सर आहे व्हॉइस कंट्रोल कमांड. थर्ड आन्सर इज करेक्ट. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग डिव्हाइस इज ॲमेझॉन इको. तर ॲमेझॉन इको कोणता आहे, तर सेकंड नंबरचं जे इमेज दिलेली आहे हा आहे ॲमेझॉन इको. तर सेकंड आन्सर इज करेक्ट. अँड लास्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज द बिल्ट इन मायक्रोफोन इन अलेक्सा डिव्हाइस. तर या डिव्हाइसमध्ये मायक्रोफोनचं आयकॉन कोणता आहे, तर ए ऑप्शन इज करेक्ट. ऑप्शन इज करेक्ट. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे आपलं हे नॉलेज चेक पूर्ण झालं आहे. आपण करूया एंड एक्झाम. कन्फर्म अँड ओके. त्यानंतर आपण आता बघूया डू इट युअर सेल्फ. तर यामध्ये प्रॅक्टिकल प्रश्न आपल्याला बघायचे आहेत. फर्स्ट क्वेश्चन आहे, ओपन मायक्रोसॉफ्ट वर्ड, सर्च फॉर एनवेलप टेम्पलेट इन द सर्च बार, चूज द टेम्पलेट अँड क्लिक ऑन क्रिएट बटन टू क्रिएट ॲन एनवेलप. तर आपण एक एनवेलप तयार करतोय. तर सगळ्यात अगोदर आपल्याला मायक्रोसॉफ्ट वर्ड ओपन करायचे. स्टार्ट मायक्रोसॉफ्ट वर्ड ओपन करा. स्टार्टवर क्लिक करा. वर्ड ओपन केल्यानंतर आता काय करायचं तुम्हाला, या ठिकाणी इथेही वरती सर्च फॉर ऑनलाईन टेम्पलेट दिसेल, इथे क्लिक करा आणि यामध्ये टाईप करा हे एनवेलप टाईप करा आणि इथे सर्च करा. सर्च केल्यानंतर इथे काही एनवेलप सर्च होतील, थोडंसं वेट करा आणि यामध्ये कुठलाही एक एनवेलप क्लिक करा आणि त्यानंतर इथे क्रिएट बटनला क्लिक करा आणि आता सबमिट. पुढे आहे एक्सपोर्ट द डॉक्युमेंट इन PDF फॉर्मॅट युझिंग फाईल टॅब, एक्सपोर्ट, क्रिएट PDF, XPS. तर
डॉक्युमेंटला आपल्याला या ठिकाणी PDF मध्ये एक्सपोर्ट करून दाखवायचं आहे. तर सगळ्यात अगोदर फाईल टॅबला आपण क्लिक करणार. फाईलमध्ये आल्यानंतर आपल्याला यायचं आहे एक्सपोर्टमध्ये. एक्सपोर्टमध्ये आल्यानंतर क्रिएट अ PDF या ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर इथे पब्लिश या बटनला क्लिक करा आणि यामध्ये येस करा आणि आता सबमिट. नेक्स्ट क्वेश्चन आहे सेव्ह द गिवन डॉक्युमेंट ऑन युअर डेस्कटॉप विथ द नेम पोर्टफोलिओ फोटोग्राफी युझिंग फाईल टॅब सेव्ह ॲज. तर पोर्टफोलिओ फोटोग्राफी नावाने आपल्याला हे डॉक्युमेंट सेव्ह करायचं आहे डेस्कटॉपवरती. तर सगळ्यात अगोदर आपण फाईलमध्ये जाणार, सेव्ह ॲजला क्लिक करणार. सेव्ह ॲजमध्ये गेल्यानंतर ब्राउज करा आणि या ठिकाणी ऑलरेडी नाव आहे इथे सेव्ह करा आणि सबमिट. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, ओपन मायक्रोसॉफ्ट वर्ड, सर्च ऑर्गॅनिक शेप रिझ्यूम टेम्पलेट इन सर्च बार, चूज द टेम्पलेट अँड क्लिक ऑन क्रिएट बटन टू क्रिएट अ एनव्हलप. तर वर्ड ओपन करायचे आणि टेम्पलेटमध्ये हे सर्च करायचे आपल्याला. सगळ्यात अगोदर वर्ड सुरू करूया. स्टार्टला क्लिक करा. जर इथे वर्ड मिळत नसेल तर सर्च करा, जसं ज्याप्रमाणे तुम्ही नोटपॅड सर्च करत होते त्याप्रमाणे. तर वर्ड इथे ओपन केलं, सर्च बारमध्ये टाईप करायचे तुम्हाला ऑर्गॅनिक शेप्स रिझ्यूम हे सर्च करा आणि सर्च केल्यानंतर इथे काही सर्च होत नाही. मग काय करा, हे फक्त इथे रिझ्यूम सर्च करा, बाकीच्या गोष्टी सर्च नका करू, फक्त रिझ्यूम सर्च करा आणि यामध्ये कुठलाही एक रिझ्यूम घ्या आणि क्रिएट बटनला क्लिक करा आणि आता सबमिट. लास्ट क्वेश्चन आहे बघा, ओपन अ न्यू ब्लँक मायक्रोसॉफ्ट वर्ड डॉक्युमेंट युझिंग वर्ड फाईल न्यू ब्लँक डॉक्युमेंट. तर एक वर्ड डॉक्युमेंट उघडायचे आणि त्यामध्ये आपल्याला ब्लँक डॉक्युमेंट क्रिएट करायचे. तर हे जुन्या ज्या गोष्टी असतात मागे ह्या अगोदर क्लोज करायच्या आणि त्यानंतर मग आता प्रश्न सॉल्व करूया. स्टार्टला क्लिक करा, वर्ड ओपन करा, त्यानंतर इथे ब्लँक डॉक्युमेंट अगोदर घ्यायचं. आता इथे बघा, तर बरेच मुलं डायरेक्ट इथे ब्लँक घेतात आणि सबमिट करतात, प्रश्नाचं उत्तर रॉंग येतं. तर इथे स्टेप दिलं आहे, स्टेप करणं महत्त्वाचं आहे. फाईल टॅबमध्ये जाऊन न्यू आणि ब्लँक डॉक्युमेंट घ्यायचं. तर पहिले फाईलमध्ये जाणार, न्यू ऑप्शनला क्लिक करा आणि त्यानंतर ब्लँक डॉक्युमेंटला क्लिक करा आणि आता सबमिट करा. तर अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा आहे आणि या ठिकाणी आपलं हे डू इट युअर सेल्फ पूर्ण झालं. आपण करूया आता एंड एक्झाम कन्फर्म. त्यानंतर आता आपण बघत आहोत प्रोसेस फोलिओ. मित्रांनो, या सेशनपासून पुढं आता अजून 2 नवीन गोष्टी तुमच्या इन्क्लूड झाल्या आहेत. त्या आहे प्रोसेस फोलिओ आणि सिम्युलेशन क्वेश्चन. तर प्रोसेस फोलिओ काय असतं बघा. प्रोसेस फोलिओला क्लिक करू, या ठिकाणी स्टार्ट बटनला क्लिक करायचं. स्टार्ट केल्यानंतर येस करायचं. या ठिकाणी एक व्हिडिओ स्क्रीन रेकॉर्डिंग तुमची स्टार्ट झाली आहे तुमच्या स्क्रीनची. आता तुम्हाला काय करायचं, या ठिकाणी तुम्ही जे क्लासमध्ये ज्या गोष्टी शिकले त्याचा तुम्हाला या ठिकाणी सराव करायचा. ज्या असाइनमेंट तुम्ही क्लासमध्ये शिकले त्याचा तुम्हाला इथे सराव करायचा आहे. ज्याप्रमाणे तुम्ही मायक्रोसॉफ्ट वर्ड उघडलं, वर्डमध्ये एखादं टेम्पलेट घेतलं, यामध्ये जे काय तुम्हाला शिकवलं असेल तुमच्या सरांनी त्या गोष्टीचा तुम्ही इथे प्रॅक्टिस करू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला इथे सराव करायचा आहे आणि हे 10 मिनिटाचं सेशन आहे. या ठिकाणी खालीच रेकॉर्डिंग दिसते. आता इथे तुम्हाला हे सबमिट बटन असतं याच्यात, पण इथे सबमिट बटनच दिसत नाही. का दिसत नाही, तर ते सबमिट बटन आहे खाली. तर खाली घेण्यासाठी जस्ट तुमचा हा पॉइंटर या ठिकाणी घेऊन या. इथे आणल्यानंतर माऊसचं जे स्क्रोल बटन असतं मधलं ते फिरवा, ज्याच्याने तुम्हाला खाली जे लपलेलं सबमिट आणि कॅन्सल बटन आहे ते दिसेल. तर मित्रांनो, इथे सबमिट बटन ॲक्टिव्ह नाही आहे. जर क्लिक केलं तर क्लिक होत नाही आहे. का, कारण इथे मिनिमम तुम्हाला 1 मिनटं तरी काम करायचं असतं. तर आता हे सबमिट बटन ॲक्टिव्ह झालं, कारण 1 मिनटं या ठिकाणी आपला पूर्ण झाला आहे. आता आपण करूया सबमिट. ओके, सबमिट केल्यानंतर इथं वेट करा. बऱ्याच मुलांच्या केसमध्ये काय होतं की असं सबमिट करूनही या ठिकाणी पुढची स्टेप येत नाही, तर पुन्हा रिस्टार्ट करायला लावलं जातं. तर रिस्टार्ट करत बसायचं नाही, कारण परत तुमचा वेळ तिथे जाणार. तर रिस्टार्ट न करता या प्रोसेस फोलिओवर एकदा जस्ट क्लिक करायचं. पुढची स्टेप तुम्हाला पाहायला इथे मिळते. तर प्रोसेस फोलिओला क्लिक केलं, हे बघा सेकंड स्टेप इथे आली. आता इथे तुम्हाला काय करायचं आहे, आठवणीने लक्ष द्या. तर इथे तुम्हाला
हे जे छोटंसं बटन आहे परफॉर्म स्टेटसचं, याला ऑन करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट बटनला क्लिक करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर इथे करायचं आहे तुम्हाला चूज फाईल. चूज फाईलमध्ये गेल्यानंतर तुम्ही जी पण फाईल शिकले, जो पण तुम्ही इथे सराव केला, त्याचा तुम्हाला इथं ती जी फाईल सेव्ह केलेली असेल ती फाईल तुम्हाला इथे सिलेक्ट करायची, किंवा तुमच्या कॉम्प्युटरमध्ये सेव्ह असतात असाइनमेंट, कोणती एक फाईल घ्या आणि ओपन करा आणि या ठिकाणी सेव्ह बटनवरती क्लिक करा. सेव्ह केल्यानंतर बऱ्याचदा काय होतं की ते सेव्ह व्हायला वेळ लागतो, अपलोड व्हायला वेळ लागतो, त्यामुळे थोडंसं थांबायचं, खूप जास्त वेळा क्लिक नाही करायचं. तर मित्रांनो, इथं आपलं हे सेव्ह झालं. कसं कळलं तर प्रोसेस फोलिओ हा आपला ग्रीन कलरचा झाला आहे, म्हणजे ते कंप्लीट झालं. आता आपण बघणार आहोत सिम्युलेशन क्वेश्चन. हे एक नवीन पॉईंट आपण बघताय यामध्ये आज कसा येतो. तर सिम्युलेशन क्वेश्चन स्टार्ट एक्झाम. नेक्स्ट पहिला प्रश्न आहे बघा, टू रिटेन द फॉर्मॅटिंग ऑफ द डॉक्युमेंट व्हाईल प्रिंटिंग यू मस्ट एक्सपोर्ट युअर डॉक्युमेंट ॲज अ PDF. सो क्रिएट अ PDF ऑफ द गिवन डॉक्युमेंट. स्टार्ट करा. आता यामध्ये काय करायचं, तुम्हाला एकदम पूर्ण फ्रीडम नाही तुम्हाला की मी यामध्ये जाऊन बघतो, यामध्ये जाऊन बघतो. तर डायरेक्टली ज्या स्टेप असतील याच्या करेक्ट त्याच स्टेप तुम्हाला करायच्या आहेत. हे बघा मित्रांनो, जर सपोज तुम्ही प्रत्येक स्टेपला तुमचे 3 चान्स असतात. जर समजा तुम्ही या पहिली स्टेप समजा इथे ट्राय केलं तर तुमचं इथे आन्सर रॉंग येतं. दुसरी स्टेप जर इथे ट्राय केली तर रॉंग येतं. तर तिसऱ्या स्टेपला जर बरोबर केलं तर तुमचं ते ओपन होतं. तर हे आन्सर कसं आहे बघा, फाईलला क्लिक करा, यामध्ये एक्सपोर्टला क्लिक करा. एक्सपोर्टमध्ये आल्यानंतर इथे क्रिएट PDFला क्लिक करा आणि त्यानंतर पब्लिश बटनला क्लिक करा. अशा प्रकारे हे पूर्ण झालं. पूर्ण झाल्यानंतर असा टाळ्यांचा आवाज येतो. तर मित्रांनो, या ठिकाणी दुसरा प्रश्न बघूया. यूज ऑफ सेव्ह ॲज अ मेक्स कॉपी ऑफ वर्किंग डॉक्युमेंट अँड कीप्स ओरिजिनल डॉक्युमेंट इम्पॅक्ट. सो सेव्ह द गिवन डॉक्युमेंट ऑन युअर डेस्कटॉप युझिंग सेव्ह ॲज विथ द नेम यूज ऑफ IT. स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले ही फाईल आपल्याला सेव्ह करून दाखवायची. कशी सेव्ह करणार, फाईल टॅबला क्लिक करणार, सेव्ह ॲज ऑप्शनला क्लिक करा, त्यानंतर इथे ब्राउज बटनवर क्लिक करा, डेस्कटॉपला क्लिक करा. डेस्कटॉपला क्लिक केल्यानंतर इथे फाईल नेममध्ये क्लिक करा आणि त्यानंतर सेव्ह ऑप्शनवरती क्लिक करा. तर अशा प्रकारे हे सिम्युलेशन पूर्ण झालं आहे. आपण करूया आता एंड एक्झाम. सेम नेहमीप्रमाणे एंड एक्झामचा ऑप्शन आहे. एंड झाल्यानंतर आपण बघणार आहोत सेशन कंप्लीशन टेस्ट. स्टार्ट एक्झाम करूया. नेक्स्ट पहिला उत्तर आहे, अ यूजर इंटरफेस इज द पोर्शन ऑफ द ॲप्लिकेशन दॅट अलाव द यूजर टू कंट्रोल अँड इंटरॅक्ट विथ द प्रोग्राम. तर याचं करेक्ट आन्सर आहे बघा फर्स्ट, ट्रू. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, डॅश डॅश प्रोव्हाइड ॲडिशनल इन्फॉर्मेशन ऑर रिक्वेस्ट इनपुट. तर याचा आन्सर आहे थर्ड, डायलॉग बॉक्सेस. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, दीज टाईप ऑफ सॉफ्टवेअर कॅन बी डिस्क्राइब्ड ॲज एंड युजर सॉफ्टवेअर अँड इज यूज अकॉम्प्लिश ऑफ अ व्हेरायटी ऑफ टास्क. तर याचा आन्सर आहे सेकंड, ॲप्लिकेशन. त्यानंतर फोर्थ आहे, these types of software work with end user application software and computer hardware to handle the majority of technical details. त्याचं करेक्ट आन्सर आहे फोर्थ, सिस्टीम. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपलं हे सेशन कंप्लीशन टेस्ट पूर्ण झाली. आपण करूया एंड एक्झाम आणि इथे आपलं हे सेशन 11 पूर्ण झालं आहे. मित्रांनो, आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि हेल्पफुल पण ठरला असेल. तर मित्रांनो, व्हिडिओला जरूर एक लाईक करा आणि चॅनलला जर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुढचेही नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मित्रांनो, भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये.